नमस्कार, मी शिवांगी शर्मा आणि आपण पाहत आहात तळोदा वृत्तांकन न्यूज। चला जाणून घेऊया आजच्या ताज्या बातम्या। तळोद्यात थरार। आलिशान हुंडा सिटीतून गोवंशाची क्रूर तस्करी। मृत्यूच्या वळणावर काळ बनून आली ती कार। मुख्य संपादक दीपक गोसावी यांच्यासह तळोदा वृत्तांकन न्यूज नेटवर्क तळोदा। नमस्कार प्रेक्षक हो, पहाटेची वेळ, सामसूम रस्ता आणि वेगाच्या मर्यादेचा टप्पा ओलांडलेली एक आलिशान हुंडा सिटी कार अक्कलकुवा रोडवर दिनांक 3 रोजी भल्या पहाटे गोवंश तस्करांच्या पापाचा घडा भरला। गायत्री फिल्टर प्लांट समोरील धोकादायक वळणावर तस्करांची कार अनियंत्रित होऊन उलटली आणि काळजाचा थरकाप उडवणारा गोवंश तस्करीचा काळा धंदा उघडकीस आला। अक्कलकुव्याकडून तळोद्याच्या दिशेने MH01 VA 5741 क्रमांकाची होंडा सिटी ZX कार वाऱ्याच्या वेगाने धावत होती, मात्र नियतीला काहीतरी वेगळेच मान्य होते। गायत्री फिल्टर प्लांट जवळील वळणावर चालकाचा ताबा सुटला आणि ही कार थेट रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्ड्यात जाऊन कोसळली। अपघात इतका भीषण होता की कारचा चक्काचूर झाला, मात्र आत दडलेले क्रौर्य बाहेर आले। साधारणपणे श्रीमंत लोक वापरत असलेल्या हुंडा सिटी कारचा वापर तस्करांनी जनावरांना कुंडण्यासाठी केला होता। पोलिसांनी जेव्हा कारचा दरवाजा उघडला तेव्हा आतील दृश्य पाहून पोलिसांच्याही अंगावर शहारे आले। एका छोट्याशा कारमध्ये 4 गोवंश अत्यंत निर्दयीपणे पाय बांधून कोंडलेले होते। यात एक जर्सी क्रॉस आणि 3 लाल रंगाचे गीर जातीचे बैल होते। अपघात घडल्यानंतर आपण पोलिसांच्या जाळ्यात अडकू या भीतीने कारमधील चालक आणि त्याचा साथीदार जखमी अवस्थेतच अंधाराचा फायदा घेऊन पळ काढण्यात यशस्वी झाले। स्थानिक वीटभट्टी चालक प्रजापती यांनी तत्परता दाखवत पोलिसांना कळवले, अन्यथा हा प्रकार उघडकीस येण्यास उशीर झाला असता। घटनेची माहिती मिळताच तळोदा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन 1 लाख रुपये कारसह मुद्देमाल जप्त केला आहे। कारमधील 4 गोवंशांना जीवनदान देऊन त्यांची रवानगी रांजणी येथील गोशाळेत करण्यात आली आहे। तसेच भारतीय न्याय संहिता कलम 281, 324, 4 सह महाराष्ट्र प्राणी रक्षक कायदा व मोटार वाहन कायद्यानुसार फरार संशयितांविरुद्ध कडक गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। पोलीस निरीक्षक राजन मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल विनोद नाईक हे फरार तस्करांचा माग काढत आहेत। या घटनेमुळे संपूर्ण नंदुरबार जिल्ह्यात खळबळ उडाली असून आलिशान गाड्यांमधून चालणाऱ्या या घाणेरड्या धंद्याचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे। अवैध गोवंश वाहतूक करणाऱ्यांवर आमची करडी नजर आहे। या अपघातातील आरोपींची ओळख पटली असून लवकरच त्यांच्या मुसक्या आवरल्या जातील। तळोदा परिसरात अशा कारवाया खपवून घेतल्या जाणार नाहीत, असे राजन मोरे पोलीस निरीक्षक तळोदा यांनी सांगितले आहे। आजसाठी इतकेच। अशाच ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।